नमस्कार. माणसाला जाचणाऱ्या अनेक पीडा, दुःख, संकट असतात. त्यातली अशीच एक मोठी पीडा म्हणजे कोर्ट कचेरी. कोणाबरोबर भांडण झालं आहे, कुठे अन्याय झाला आहे, तर अशा वेळी जर आपल्यावर कोर्ट कचेरी करण्याची वेळ आली किंवा आपल्यावर कोणी खोटा दावा दाखल केला तर त्यातून बाहेर पडेपर्यंत माणसाला चैन नाही. दुर्दैवाने आपल्याकडे कोर्ट कज्जे वर्षानुवर्षे चालतात. त्यात तरुण माणसं म्हातारी होतात किंवा पिढ्यानपिढ्या चालणारे सुद्धा काही कोर्ट कज्जे आपण ऐकून असतो. तर अशा कोर्ट कज्ज्यांमधून सही सलामत बाहेर पडावं, त्यात यश मिळावं, आपली बाजू सत्य आहे ती सिद्ध करता यावी, यासाठी आपण योग्य ते प्रयत्न करतच असतो आणि ते करायला हवेत. पण त्याबरोबर दैवाची, ईश्वराची साथ मिळावी, आशीर्वाद मिळावेत आणि आपल्याला यश लाभावं ही इच्छा आपल्या प्रत्येकाला असतेच. तर त्यासाठी काय करता येईल? तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये सत्पात्री दान करायला सांगितलं आहे. हे दान दर मंगळवारी करायचं. लाल रंगाच्या वस्तू दान करायच्या. लाल फुलं दान केली तर ती मंदिरात, मठातून कामाला येतात, म्हणून ते दान तिथे करणं योग्य राहतं. लाल कपडे हे गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना आपण देऊ शकतो, तिथे ते सत्पात्री ठरतं. लाल मसूर डाळ किंवा अख्खा लाल मसूर किंवा गाईचं तूप हे भंडाऱ्यातून दान केलं तर ते सत्पात्री होतं. भंडारा म्हणजे काय की जिथं अन्नदान चालतं, की जे मठातून, मंदिरातून चालतं किंवा गोरगरिबांसाठी अन्नदान करणाऱ्या काही संस्था असतात, तर अशा ठिकाणी दान करणं ते सत्पात्री मानलं जातं. लाल रंगाची वस्तू म्हणजे अजून एक लाल पवळं. पवळं हे मंगळ ग्रहाचं रत्न येतं, तर हे रत्नसुद्धा सत्पात्री दान केलं तर या सर्व दान केलेल्या वस्तूंचं आपल्याला पुण्य लाभतं, पुण्य मिळतं. अर्थात हे दान करीत राहायला पाहिजे. दर मंगळवारी आपल्या ऐपतीप्रमाणे ज्याला जे करता येईल, जे सोयीस्कर असेल अशा ठिकाणी दान केलं तर न्यायालयीन कामं जी आहेत, कोर्ट कज्ज्याची जी कामं आहेत ती सुरळीत पार पडतात. त्यात यश मिळण्याची शक्यता वाढते, आत्मविश्वास वाढतो. ह्या केलेल्या सत्कर्मांमुळे पुण्याई वाढते आणि आशीर्वाद मिळतात, पुण्याई वाढते आणि आपल्याला अपेक्षित यश मिळतं असं ज्योतिषशास्त्र मानतं. हरिओम.